गाइस 9:30 व्हायला आले. आज काम नहीं रुकना चाहिए. फुल डायरेक्ट फायनलच करायचे आज गाइस. ओ ठाणगे ठाणगे कुठे आहेत का? घ्या ना सुट्टे लवकर. थँक्यू. रात को है ना शूटिंग करते थे तर हॅलो गाइस, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत राहा, खुश राहा. चाललो आता मंदिरात. आज सैंडविच खाने का मन कर रहा है मेरा. मम्मी को बोला मैंने सैंडविच के बारे में देखते कैसा क्या है. पहले मंदिर जाके आते हैं आप लोग. चलो गाइस, जस्ट आलो मंदिरातून घरी. अभी क्या क्या सामान लाने का है पूछ रहा हूँ मम्मी को. फक्त ब्रेड आणि बटर ना. नाही आणू का काय ते चिली फ्लेक्स आणू का? पका नको टाकू तू. आज मस्त मज्जा. थँक्यू. रात को है ना शूटिंग करते थे सँडविचची सामग्री सगळी. इतना पैसा गाइस, अशा प्रकारे सँडविच इज रेडी. तर गाइस, जस्ट आलो कल्याणशी घरी. मी पण जाणार आहे मुलगावला. ते वैशीच्या इथं वैशीच्या म्हणजे समोर ती मैत्रीण राहते ती तिच्या समोरच राहते. तर गाइस, जसं की तुम्ही काल ब्लॉगमध्ये बघितलं असेल, गणपती बाप्पाचं काल आगमन होतं आणि आज बरेच ठिकाणी आम्हाला आमंत्रण आलं आहे. मम्मी या पप्पा पण जाणार आहेत. मी पण जाणार आहे. 2-4 ठिकाणी मला आमंत्रण आलं आहे. मुलगावला यायची परत. हां नाही आरती. हां मग आरती करूनच आपल्या पहिले आपल्या गावातला गणपती आहे ना, त्यांच्या देवाची आरती करूनच मग सगळ्या ठिकाणी जाऊ. फिर 2-4 ठिकाण करके खाना आने पड़ेगा घर पे. वही मम्मी बोल रही थी कि पनीर चिल्ली. नाही तिकडं नाही बाबा जेवणार मी. ती मैत्री बघू येते की नाही. ती बोलत होती, बोलते जेवायचं नाही, बोलते फटाफट निघू बोलते. तिला घरी जायला लागेल ना कर्जतला. साहेब बसले चहा पियाला. गाइस आय नो खूप कालोख आहे. आता आलो गाडीची इथे, कारण की अभी आज स्कॉर्पियो लेकर ही जाना पड़ेगा दर्शन लेने के लिए भगवान का. चलो फिर जाते हैं. पहिला आरती करू मग दर्शनाला जाऊ. तर गाइस, जस्ट त्या मैत्रीला मी घरी सोडलं आपल्या, कारण की आता कसं आरती करायची गणपती बाप्पाची. सो बोललो ती काय करेल एवढा वेळ. सो तिला स्टेशनशी मी पिक केला गाईस. आणि मग तिला आपल्या घरी सोडलं का तर थोडा वेळ थांब बोलले तिला.
चरणी मस्तक टेविले मस्तक टेविले आरती तुकारामा. तुझ्या चरणापाशी मागणी घालतो. एक ग्रामस्थ मंडळ एक सांगतो, एक आम्ही नशिबाने मुली आरतीची आम्हाला सेवा मिळते. लक्षात ठेवा, आम्ही सदासुदी हा शरद बंद भिकारी सेवेचा. लक्षात ठेवा. कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नाईस. जस्ट गणपती बाप्पाची आरती करून आलो की बसली वरती. ओ ठाणगे, ठाणगे कुठे आहेत का? काय मम्मी, सुखाचं आयुष्य इकडेच आहे ना मम्मी? मोकळा श्वास घेतो, मोकळा श्वास. कात्रप गावातच आहे काय मम्मी? साईदम बगलो. चल निघायचं का आपण? गाईस अशा प्रकारे डायरेक्ट पॅक केलेला आहे. ए मी हो. कोणचा आहे? म्हणजे काय घाल नाही करत. साडी घातली ना मला काय दिसतोय मस्त. पण मी काय दिलं बघू मम्मीने? आई बाप रे, मज्जा आहे रे. चल चल गाईस, अशा प्रकारे देवाला केली घेतलं. घ्या ना सुट्टे लवकर. तर गाईस आम्ही निघालो आता दीपकडून दर्शन घेऊन. आता हिला घरी सोडायचे, सॉरी स्टेशनला सोडायचं, कारण की जी 9ची का काहीतरी ट्रेन, 9:15ची ट्रेन आहे. सो 9ची ट्रेन आहे. सो हिला सोडू आपण स्टेशनला. आणि आमचा दिव्याकडे पण जायचा प्लॅन होता, पण आता जाऊ दे, आता लय रात्र झाले. हिला पण वेळ होईल बोललो, जाऊ दे. त्यापेक्षा आपण डायरेक्ट संडेला जाऊ. सो संडे को अभी इसको लेने के लिए जाना पड़ेगा स्टेशन, फिर मुलगाव जाएंगे. आज मला खूप सुंदर वाटलं मम्मीला भेटून. काय बोलत ती मागाशी? बोल. मग काय असं गाई जिला म्हणजे मम्मीला भेटून, म्हणजे ती स्टार्टिंगला घाबरली का, तर स्टार्टिंग म्हणजे पहिल्यांदा भेटते म्हणून, पण जेव्हा ती भेटली तेव्हा ती बोलते मला असं वाटतच नव्हतं. बोलते मम्मी म्हणजे असं पहिल्यांदा मी घरी आले. फर्स्ट मीट नव्हती वाटत असं, म्हणजे असं वाटत होतं की खूप जुने रिलेशन आहे. मम्मी एक नंबर. सेम माझ्यासारखीच आहे. काय बोलते राजू? इसके भी क्या बोलते उसको? माझ्यासारखीच आहे, सेम टू सेम डिट्टो. नाही तुझ्यापेक्षा तुझी कॉपी, कार्बन कॉपी. तुझ्यापेक्षा भारी. माझ्यापेक्षा भारी हो. बापरे. तर मम्मीला भेटली, तिला लय भारी वाटलं आज. मस्त आहे. चांगली गोष्ट. ती बोलते आता बोलते आप परत कधी भेटत असेल ना, बोलते मी तुझ्याशी असं गाडीतली भेटणार, बोलते डायरेक्ट घरी येईन बोलते मी. मम्मीला भेटायला. पण आज आमची फॅमिली पण नव्हती ना, अर्धी फॅमिली गेले तिकडे भिवंडीला गेले गणपती बाप्पाच्या पाया पडायला. नाही तर ती आज मला तरी वाटतं आज बोलली असेल अरे की मी इथं थांबते म्हणून. चलो अभी जाते इसको छोड़ते स्टेशन, घर पे जाते. बाय 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 बाय. तर गाइस जस्ट गाड़ी अपनी पार्क के लिए है, अभी जा रहा हूँ घर पे स्कूटी लेके. चायला हल्दी भारी असते रे माझ्या. अभी जा रहा हूँ घर पे, चलो जाते. कौशलचा फोन आलेला, मला बोलते जेवायला ये बोलतो. चलो जाते. गाइस 9:30 व्हायला आले. आज काम नहीं रुकना चाहिए. फुल डायरेक्ट फायनलच करायचे आज गाइस. बघा फुल फायनल केलं डायरेक्ट गाइस.
ये का बुआ मुझे भी चाहिए थोडीशी मला माहित थोडा का. तर गाईज आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट, भेटू त्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.